नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. याआधीचा जो व्हिडिओ होता पार्ट 1 आपण बघितलेला आहे. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेक डिझाईन जे केलेलं होतं, आपण स्लीवची डिझाईन बघितलेली पार्ट 1मध्ये. आणखी 1000 ते 1500 पर्यंतचे रेंज तुम्ही कशा पद्धतीनं घेऊ शकता ते त्यामध्ये सांगितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्येही आपण बघणार आहोत की आपण रेट कसे फिक्स करायचे. आणखी तुम्ही बिगनर असाल किंवा तुम्ही 2-3 वर्ष झालं तुम्ही आता हे वर्क करताय, तर कशा पद्धतीनं तुम्ही रेट ठरवू शकता तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर मटेरियल आपण कोणतं यूज केलं पाहिजे किंवा म्हणजे आपण डिझाईन करता तर त्या डिझाईनवरतीही राहतं की कशा पद्धतीनं आपण रेट जे आहेत ते फिक्स करायचं. तर ही जी डिझाईन आहे ती खूप सिंपल आहे, कोणीही करू शकतं. जर बिगिनर असाल तर खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही ही डिझाईन करू शकता. ट्रेसिंगची काहीच यामध्ये गरज नाही आहे. तर यासाठी इथं मी जरी घेतलेली आहे. इथं जरीची लाईन आपल्याला आधी करून घ्यायची आहे, त्यानंतर शुगर बीट्सची लाईन करायची आहे, त्यानंतर 2 mmच्या मण्यांची लाईन करायची आहे, आणखी त्यानंतर परत शुगर बीट्सची लाईन करायची आहे. त्यानंतर आपल्याला छोटे बुट्टे करायचे आहेत. तेच बुट्टे आपल्याला ऑल ओव्हर टाकायचे आहेत. जसं आपण स्लीवच्या डिझाईनमध्ये बघितलेलं त्याच पद्धतीनं यामध्येही आपल्याला ऑल ओव्हर जे बुट्टे आहेत ते टाकायचे आहेत. तर आपण ज्यावेळी रेट फिक्स करतो तर आपण मटेरियल कोणतं वापरलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. मटेरियल आपल्याला क्वालिटीचंच वापरायला लागतं, कारण जर तुम्ही मटेरियल चांगल्या क्वालिटीचं नाही वापरला तर ते काळं पडू शकतं थोड्या वेळानं. आणखी किती जरी तुम्ही चांगल्या क्वालिटीचं मटेरियल यूज केलं तरी ते थोड्या काळानंतर काळंच पडणार आहे. पण आत्ता जे आपण वर्क करून देणार आहे ते थोडे दिवस तरी किमान 2-3 वर्ष तरी ते टिकून राहावं. त्यासाठी आपल्याला क्वालिटी जी आहे ती चांगलीच वापरायची आहे. तर मटेरियल किती यूज होणार आहे, किती क्वांटिटीचं यूज होणार आहे, तसेच किती मटेरियलला किती पैसे आपले जाणार आहेत, त्यानंतर तुमचा वेळ किती जाणार आहे, त्या वेळेवरतीही तुम्ही जी किंमत आहे ती ठरवू शकता. त्यानंतर किती वेळ लागला त्याच्यावरतीही अवलंबून असतं. त्यानंतर तुम्ही कोणत्या पद्धतीचं कोणत्या क्वालिटीचं जे आपलं मटेरियल आहे ते यूज केलेलं आहे तेही महत्त्वाचं असतं. तर इथं तुम्ही बघू शकता मी शुगर बीटची जी लाईन आहे ती सुरू केलेली आहे. इथं काही ट्रेसिंग करायचं नाही आहे, फक्त आहे तसं त्या आपण जे माप टाकलेलं आहे, जर आपल्याला माप टाकता येत नसेल तर जर तुम्हाला शिवायला येत असेल ब्लाऊज तर तुम्ही माप आरामात टाकू शकता. जर येत नसेल तर तुम्ही ब्लाऊज ठेवूनही माप घेऊ शकता, किंवा जिथून तुम्ही शिवणार आहे किंवा कस्टमर जिथून शिवून घेणार आहेत त्यांच्याकडून ते माप टाकून आणू शकतात. ते अगदी सोपंही होणार आहे आणि तुम्हाला वर्क करतानाही सोपं होईल. कारण वर्क जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं केलं तर ते आपल्याला उघडायला येत नाही, कारण खूप आपण हँडवर्क केलेलं असतं आणखी उघडतानाही खूप त्रास होतो. त्यानंतर परत तुम्हाला ते वर्क करताना परत आपली मेहनत लागणार आहे. त्यामुळं मापं जी आहेत ती अगदी व्यवस्थित टाकली पाहिजेत, किंवा जर त्यांनी डायरेक्ट मापच टाकून जर आणले असतील तरीही चालू शकतं, किंवा त्यांचा मापाचा ब्लाऊज घेऊन तुम्ही ते माप घेऊन परत त्याच्यावर वर्क करू शकता. त्यानंतर या ब्लाऊजचे मी आपल्याला सांगितलेलं की जर तुम्ही बिगिनर असाल, आणखी आत्ता नवीनच तुम्ही शिकलेला आहात आरी वर्क, तर तुम्ही कमी रेटपासून सुरू करू शकता. कारण कस्टमरपर्यंत ते जाईपर्यंत किंवा त्यांना कळेपर्यंत की तुमचं जे काम आहे ते फिनिशिंग आहे की नाही ते कळेपर्यंत थोडे दिवस आपल्याला लागणार आहेत. जर तुमचं काम परफेक्ट असेल, फिनिशिंग असेल, तर परत येतानाही कस्टमर तुमच्याकडे येणार आहे. आणखी ज्यावेळी तुम्ही कमी प्राईजमध्ये हे करून दिलेलं आहे तर आणखी तुम्हाला कस्टमर जे आहेत ते वाढण्याची शक्यता आहे. बाहेर जो रेट आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं आहे. मी असं नाही म्हणणार आहे की खूप कमी रेट लावा तुम्ही, कारण शेवटी मेहनत ही आपल्यालाच करायची आहे. त्यामुळं त्या पद्धतीनं तुम्ही जेवढे बाहेर रेट आहेत त्याच्यापेक्षा थोडे कमी ठेवा. जोपर्यंत तुमचे कस्टमर वाढत नाही तोपर्यंत असं तुम्ही करू शकता. आणखी आपल्याला असं वाटतं आहे की नाही आपलं काम आता फिनिशिंगमध्ये आणि खूप छान प्रकारे आपण करू शकतो, तर तुम्ही रेट जे आहेत जसे बाहेर आहेत त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता.
तर हे जी मी ब्लाऊज तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत. बेबी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कशा पद्धतीनं करायचं चार्ज करू शकता. त्यानंतर फ्री आरी क्लासची प्लेलिस्ट ही अवेलेबल आहे, तीही तुम्ही जाऊन चेक करू शकता. घरी बसून फ्रीमध्ये आरी वर्क शिकू शकता. आपल्याला फक्त मटेरियल चेंज तर खूप जणांना फायदा झालेला आहे ते प्लेलिस्ट बघून. खूप जणांची मला कमेंट येतात जर आपण केलं आपले खूप जणांची छान छान मला कमेंट येत राहतात की खूप फायदा झाला व्हिडिओ बघून. खूप जणांनी वर्क केलेलं आहे, पण मला ते जे तुम्ही वर्क करता ते शेअर केलेलं नाही आतापर्यंत, तर मला नक्की शेअर करा. स्लीवची डिझाईन आणखी खूप मनापासून आभार तुमचे माझे व्हिडिओ बघता, शेअर करता, माझ्या व्हिडिओला लाईक करता, त्यासाठी मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार. आणखी आपले काही शंका असतील आरी वर्क रिलेटेड किंवा प्राईस रिलेटेड, किती चार्ज लावायचे त्याच्यासाठी किंवा क्लासेससाठी काही आपली शंका असतील तर मला तुम्ही कमेंट करायला विसरू नका, किंवा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट मेसेजही करू शकता, कॉलही करू शकता. तरी तर 2 mmच्या मण्यांची जी लाईन आहे ती सुरू झालेली आहे, ते बघू शकता तुम्ही. आपली सिल्क थ्रेडची जी मास्टर आरी क्लासची प्लेलिस्ट आहे तीही आता अवेलेबल आहे. सिल्क थ्रेड जर वर्क येत नसेल तर तेही तुम्ही घरी बसून आरामात शिकू शकता. तर त्याचे 9 व्हिडिओ अवेलेबल आहेत. एक व्हिडिओ त्याचा राहिलेला आहे मोटिव्हचा, तो एक अपलोड करायचा आहे. असे 10 व्हिडिओचा तो बंच आहे, पण आता त्यामध्ये तुम्हाला 9 व्हिडिओ दिसतील, तुम्ही बघू शकता. पहिल्यापासून स्टार्टपासून शिकवलेला आहे तोही व्हिडिओ बघून, तीही प्लेलिस्ट बघून तुम्ही सिल्क थ्रेडचं वर्क शिकू शकता. त्यानंतर फ्री आरी क्लासची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये बेसिक पूर्ण दिलेलं आहे, तेही शिकू शकता. आणखी रोजचे आपले हे जे व्हिडिओ येतात त्यामध्ये आपण अपडेट जे स्टिचेस असतात तेही घेऊन येत असतो. तसेच टिप्स घेऊन येत असतो, ट्रिक्स घेऊन येत असतो. आरी वर्कबद्दल काही आपल्याला शंका असतील, जे कमेंट्स मला आलेले असतात त्याच्यावरतीही आपण व्हिडिओ घेऊन आलेलो असतो. तर आणखी परत एकदा सांगते, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोचतील, कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, नवीन नवीन स्टिचेस घेऊन येत असतो, ते तुमच्यापर्यंत पोचतील. तर इथं शुगर बीटची लाईन आपल्याला करून घ्यायची आहे. अशा प्रकारे अगदी जो माप आहे त्या मापानुसार आपल्याला हे वर्क करत जायचं आहे. काही अवघड नाही आहे, फक्त एक लाईननं आपल्याला हे वर्क करत जायचं आहे. त्यानंतर साईडला बुट्टे द्यायचे आहेत, त्यानंतर आउटवर ऑल ओव्हर आपल्याला जे आहेत ते बुट्टे करायचे आहेत. अशा पद्धतीने हे वर्क आपल्याला करायचं आहे. याच्याच तुम्ही एक्सचेंज म्हणून मोती यूज करू शकता मध्ये, किंवा तुम्ही स्टोन चेनची जी चेन असते स्टोनची तीही तुम्ही यूज करू शकता, किंवा दुसरे मनी यूज करू शकता. लांबट मनी जे असतात ते यूज करू शकता. रिप्लेस करू शकता तुम्ही जे मटेरियल आहे त्याप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे, किंवा जे आपलं फॅब्रिक आहे त्याच्या कॉम्बिनेशनप्रमाणेही तुम्ही जे वर्क आहे ते करू शकता. तर इथं सुरुवातीला आपण जरीची आउटलाईन केलेली आहे, त्यानंतर आपण हे वर्क केलेलं आहे. हे वर्क करताना मी जी थ्रेड वापरलेली आहे ती पॉलिस्टर थ्रेड वापरलेली आहे. पॉलिस्टर थ्रेड वापरल्यानं काय होतं की तो जो असतो तो सहसा कट होत नाही, त्यामुळे आपलं वर्क जे आहे ते फास्ट होतं. आणखी जी निडल मी यूज केलेली आहे ती 1 तारची निडल आहे, त्याचा नंबर 8 आहे. 8 नंबर जर बिगिनरनी वापरला तर खूप फास्टच आपलं वर्क होणार आहे, काहीही त्रास आपल्याला होणार नाही, आणि निडल जी आहे ती कट पण होणार नाही. त्यामुळं 8 नंबरच्या निडलने तुम्ही अगदी आरामात वर्क करू शकता. तर इथं आपल्याला आधी बुट्टे करून घ्यायचे. बुट्ट्यासाठी एक छोटा मणी एक मोठा मणी मी इथं टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. याप्रमाणे आपल्याला इथं हा मणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एक एक्स्ट्रा टाका द्यायचा आहे. आणखी बुट्टा जे आहे तो बुट्टा पूर्ण करून घ्यायचा आहे. एक शुगर बीट्स आणखी एक मणी टाकलेला आहे. त्यानंतर परत एक एक्स्ट्रा टाका दिलेला आहे. त्यानंतर परत आपल्याला सेंटरमध्ये जायचं आहे. आणखी तिथंही आपल्याला एक छोटा मणी एक मोठा मणी टाकायचा आहे. आणि परत जे आहे ते आपल्याला बॅक यायचं आहे, आणि इथं बॅक येऊन आपल्याला एंड नॉट करून घ्यायचं आहे. तर हा बुट्टा आपला तयार झालेला आहे. हाच बुट्टा आपल्याला बॉर्डरवरतीही टाकायचा आहे. आणखी ऑल ओव्हर आपल्या पाठीमागच्या जे नेक आहे तिथंही पूर्ण ब्लाऊजवरती आपल्याला हे बुट्टे टाकायचे आहेत. तर इथं मी 3 ते 4 मणी सोडायचे आहेत इथं आपल्याला. आणखी इथं परत जो दुसरा बुट्टा आहे तो बुट्टा स्टार्ट करायचा आहे. इथंही तुम्ही बघू शकता एक छोटा एक मोठा बुट्टा आपल्याला इथं टाकायचा आहे.
आणखी त्यानंतर परत एक एक्स्ट्रा टाका टाकून घ्यायचा आपल्याला. परत आपल्याला या ठिकाणी एक छोटा एक मोठा मणी टाकायचा आहे. परत सेंटरला यायचं आहे. परत एक छोटा मणी एक मोठा मणी टाकून घ्यायचा आहे आणि इथं जे आहे ते आपल्याला एंड नॉट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला जे सगळे बुट्टे आहेत ते बुट्टे पूर्ण करून घ्यायचे आहेत. तर इथं पूर्ण बॉर्डरला आपल्याला या प्रकारचे बुट्टे करून घ्यायचे आहेत. आणखी आपल्याला एक्स्ट्रा टाका देऊन मग आपल्याला जे आहे ते मध्ये जायचं आहे. परत त्यामध्ये मनी टाकून आपल्याला परत एक एक्स्ट्रा टाका द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सेंटरला येऊन परत एंड नॉट करून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे आपण बघू शकता की अगदी यासारखी डिझाईन आपल्याला घेऊन आपण 1000 ते 1500पर्यंतचे चार्ज लावू शकतो. आणखी खूप सोप्या पद्धतीने आपण हे वर्क करू शकतो. मटेरियल आपलं आपण जिथून घेणार आहे त्या ठिकाणचं जे असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते यूज करायला लागणार. याला आपल्याला जे मनींचे जे बंच आहेत ते 2 बंच लागले. त्यामध्ये थोडं शिल्लक राहिलेलं आहे. आणखी शुगर बीट्स एक आपल्याला 4 ते 5 तोळे इथं लागणार आहेत. हे मी अंदाजे सांगते. माझ्याकडं जे आहे ते स्टॉक म्हणजे मोठेच पॅकेट असतात अर्धा किलोचे, तरी मी अंदाजे सांगू शकते की 4 ते 5 तोळे आपल्याला शुगर बीट्स लागतील. आणखी मनी जे आहेत ते आपल्याला 2 बंच मनी लागणार आहेत. त्यामध्ये थोडे शिल्लक राहतात. बुट्टे जर थोडे तुम्ही वाढवला तर ते संपू शकतात, किंवा लटकन जर तुम्ही स्लीव्जला करणार असाल तर ते मनी जे आहे ते 2 बंच किंवा 2 बंचपेक्षा जास्तही लागू शकतात जर तुम्ही लटकन करणार असाल तर या पद्धतीनं आपण हे वर्क केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते.